नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा ते खामगाव रोडवरील राजेंद्र फायबर जिनिंग मिलमधून सातत्याने रस्त्यावर फेकला जाणारा कुजलेला कापूस आणि जैविक कचऱ्यांमुळे संपूर्ण परिसर घाण आणि दुर्गंधीने अक्षरशः नाकाला सहन न होणाऱ्या उग्र वासाने त्रस्त झालाय. रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. राजेंद्र फायबर जिनिंग मिलमधील जळलेला कापूस अवकाळी पावसाने भिजल्यामुळे संपूर्ण परिसरात कुजलेला वास सुटल्यानं शरीरात घबराट निर्माण करत आहे. आरोग्यासाठी घातक आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांचा संयमाचा बांध फुटलाय. प्रदूषण महामंडळ आणि प्रशासनाने दखल न घेतल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. अनेकांच्या आरोग्यासाठी खेळ करणाऱ्या या जिनिंग उद्योग समूहाला आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग अभय देत असल्यानं याकडे कुणाला वेळ मिळत नाही का, असा सवाल नागरिक प्रशासनाला करतायत. या ठिकाणी श्वास घेणंही कठीण झालं असून घाणीकडे बघून नाक बंद करून जावं लागत आहे. याकडे दुर्लक्ष झालं तर परिसरात त्वचारोग, खोकला, उलट्या याचं प्रमाण झपाट्याने वाढेल. मुख्य रस्त्याच्या कडेला हा कुजलेला कापूस आणि कचऱ्याचा ढिगारा त्वरित नष्ट करावा अशी मागणी नागरिक करतायत. फिरोज पठाण, स्टार मराठी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.